शेतकरी मित्रांनो, एक छोटंसं गणित सांगायचं आहे. तुमच्या लक्षात येईल अशा भाषेत सांगतो. मित्रांनो, आज मी फक्त 40 गड्ड्या नेल्या होत्या मेथीच्या, 40 गड्ड्या. तर मी 1800 रुपये गल्ला आणला. आता ते किती आणला, कसा आणला आणि एक गड्डी कितीला पडली याचा हिशोब तुम्ही लावा. पण सांगायचं तुम्हाला एकच होतं, हीच मेथी 2 आठवड्या अगोदर मी जनावरापुढे टाकली होती. आज मी 40 गड्ड्या नेल्या बाजारात आणि 1800 रुपये आणले. मग आता ती गड्डी केवढ्याला गेली, कितीला गेली त्याचा विचार तुम्हीच करा. दोन हप्त्या अगोदर ती भाजी कुठं होती आणि आज त्या भाजीचा किती पैसा बनला. मित्रांनो, हे संतुलन तुमच्याच लक्षात आलं जर असलं तर तुम्हाला पुढचं मला काही जास्त सांगायची गरजच पडणार नाही. प्रत्येक शेतकऱ्यांनी स्वावलंबी बना, स्वतःचा माल स्वतः विका. तुम्ही किती पण मोठा माल काढा, पण त्याचं विक्री तुम्ही स्वतः करा. कारण मित्रांनो, तो माल सोन्याच्या भावात विकायचा की त्या भावाला जनावरापुढे टाकायचं याचा हक्क आपल्याकडेच असतो. आणि हा हक्क आपण कोणाला द्यायचा नाही. आपण जनावरापुढे टाकल्यासारखा व्यापाऱ्यांना तो माल त्यांच्या तोंडात देतो. आणि मित्रांनो, हे लोक काय करतात, आपल्याकडून कवडीच्या भावात घेते आणि तिकडे काजूच्या भावात विकतात. तुमच्या लक्षात आलं असेल माझं थोडंसं उदाहरण मी तुम्हाला दिलं मित्रांनो. तर ही गोष्ट तुमच्या लक्षात आली पाहिजे. आणि ही गोष्ट मित्रांनो तुम्हाला याच्यामुळे सांगितली की तुम्ही स्वतःच गणित लावायला पाहिजे. आणि तुमचा कोणताही माल असो, तुम्ही 20च जोडी न्या, पण तुम्ही स्वतःच बसायचं, टेन्शन घ्यायचं नाही. आणि लाजपणा आपल्याकडे जास्त आहे. महाराष्ट्रामध्ये जास्त लोक लाजतात धंदा करायला, कोणता व्यवसाय करायला. तर लाजबीज नका भाऊ. तुम्हाला जर खरंच पैसा बनवायचा आहे आणि खरंच तुम्हाला जर काहीतरी घडवायचं आहे, आपल्या शेतीला एकदम सोन्याचं पीक बनवायचं आहे, तर तुम्हाला स्वतःला तुमच्यात तेवढी हिंमत असली पाहिजे. तुमचा माल तुम्ही स्वतः विका. लाजू गिजू ना. लाज बीज पैसा काही बघत नसतो. नोट येण्यासाठी लाज सोडणं लागते भाऊ, तर त्याशिवाय काहीच होत नाही. ही गोष्ट तुमच्या लक्षात आली पाहिजे. आणि मित्रांनो, पर्याय फक्त एवढाच आहे की युवा शेतकऱ्यांनी ह्या सगळ्या गोष्टी लक्षात घेतल्या पाहिजे. मित्रांनो, आता मी एखादा सांगणार काही गुरुजी नाही आहे, पण मित्रांनो स्वतःचा अनुभव प्रत्येक वेळी मी तुमच्यासोबत टाकत असतो, तुम्हाला सांगत असतो. मित्रांनो, जर तुम्हाला थोडा हा व्हिडिओ पडला असेल तर आपल्या शेतकरी मित्रांना नक्की शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करून टाका.